आकारिक मूल्यमापन चाचणी क्रमांक 1 सन 2026-27 इयत्ता 7वी विषय गणित आणि माध्यम मराठी. तर हाच पेपर 100% परीक्षेला येईल. तर आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया. अचूक पर्याय निवडा. 1 ऋण 5 गुणुले ऋण 7. ज्यावेळेस दोन ऋण संख्यांचा गुणाकार करतो त्यावेळेस गुणाकार हा धन येतो आणि 7 35. 4 पर्याय दिलेले आहेत. 35, 45, ऋण 35, ऋण 45. बरोबर उत्तर आहे अ 35. दुसरा प्रश्न, 12 व 18 यांचा मसावी आहे. 12 आणि 18 यांचा मसावी असणार आहे. 12 व 18 यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या आहे 6. म्हणून दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय 1 6. तिसरा प्रश्न, रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज असते 90 अंश, 0 अंश, 360 अंश आणि 180 अंश. तर रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज असते पर्याय ड 180 अंश. प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा. एकूण 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. सहमूळ संख्या आहेत 45 आणि 31. 45, 31 या सहमूळ संख्या आहेत. सहमूळ संख्या म्हणजे त्या दोन संख्यांमध्ये कोणताही सामायिक विभाजक नसतो किंवा त्या दोन संख्यांमध्ये कोणताही सामायिक अवयव नसतो. संयुक्त संख्या म्हणजे ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात त्या संख्येला संयुक्त संख्या म्हणतात आणि संयुक्त संख्या आहे 9. मूळ संख्या आहे 17. या पद्धतीने आपल्याला जोड्या लावता येतील. प्रश्न 3 सोडवा. एकूण गुण आहेत 2. ऋण 7 अधिक ऋण 7. दोन्ही संख्यांची चिन्ह समान आहेत ऋण आणि या दोन संख्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर ज्यावेळेस चिन्ह समान असतात त्यावेळेस दोन्ही संख्यांची बेरीज करा. ऋण 7 अधिक कंसामध्ये ऋण 2 या दोन्ही संख्यांची आपण बेरीज करूयात. 2 अधिक 7 9 आणि ऋण चिन्ह देऊन टाका. उत्तर येईल ऋण 9. दुसरा प्रश्न आहे, धन 8 वजा कंसात ऋण 3 बरोबर 8 ऋण ऋण धन होईल अधिक 3 बरोबर 8 आणि 3 उत्तर असेल 11. प्रश्न 4, कोनांच्या मापांवरून कोटिकोणांची मापे काढा. कोटिकोण म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 90 अंश असते त्यांना आपण कोटिकोण म्हणतो. तर 45 अंशाचा कोटिकोण काढायला सांगितलेला आहे. तर 45 अंशाच्या कोटिकोणाचे माप बरोबर 90 अंश वजा 45 अंश बरोबर 90 मधून 45 गेले उत्तर येईल 35 अंश. 45 अंश उत्तर येईल 45 अंश.
पुढचा आपल्याला x अंशाच्या कोटिकोणाचं माप विचारलेलं आहे. तर x अंशाच्या कोटिकोणाचे माप बरोबर कोटिकोणाचे माप बरोबर 90 अंश वजा x अंश हे उत्तर असेल. कारण x ची आपल्याला किंमत दिलेली नाहीये. प्रश्न क्रमांक 5 आहे, खालील संख्यांचा मसावी व लसावी काढा. गुण आहेत 2, 12 आणि 15 यांचा मसावी आणि लसावी काढायचा आहे. उभ्या मांडणीनं आपण यांचा प्रथमतः मसावी काढूया. या ठिकाणी 12 लिहिले, या ठिकाणी 15. दोन्ही संख्यांना भाग जाणारी लहानात लहान मूळ संख्या आहे 3. 3 चोक 12 आणि 3 पाचे 15. पुन्हा 4 आणि 5 ला कोणत्याही संख्येनं भाग जात नाही, म्हणून मसावी आला 3. मसावी बरोबर 3. आता आपण लसावी काढूया. पुन्हा आपण उभी मांडणी केली. 12, 15, 3 ने भाग दिला. 3 चोक 12, 3 पाचे 15. पुन्हा या 4 ला 2 ने भाग जाईल. बेदुने 4 आणि 5 आहे असं. पुन्हा या 2 ना आपण 2 ला 2 ने भाग देऊया. बे 1 बे आणि 5 आहे असं. पुन्हा या 5 ला आपण 5 ने भाग देऊया. 1 आणि 5 1 5. आता लसावी बरोबर लसावी येईल 3 गुणुले 2 गुणुले पुन्हा गुणुले 2 आणि पुन्हा गुणुले 5. 5 दुने 10, 10 दुने 20 आणि 20 त्रिक 60. लसावी आला 60. पुढचा प्रश्न 6वा प्रश्न, कोण ACD हा त्रिकोण ABC चा बाह्य कोन आहे. ABC हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाचा ACD हा बाह्य कोन आहे. कोन A व कोन B यांची मापे समान आहेत. A कोन आणि B कोन यांची माप समान आहेत. जर माप कोन ACD बरोबर 140 अंश, याचं माप दिलेलं आहे 140 अंश, तर A व B यांची मापे काढा. तर पहा, त्रिकोणाच्या बाह्य कोनाचे माप हे त्याच्या दुरस्थ अंतरकोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. म्हणून आपल्याला लिहिता येईल माप कोन A अधिक माप कोन B बरोबर माप कोन ACD. ACD हा बाह्य कोन आहे आणि या कोनाचं माप A आणि B या दोन कोनांच्या मापांच्या बेरजे एवढं असतं. परंतु माप कोन A बरोबर माप कोन B, कारण A व B यांची मापे समान आहेत, म्हणून आपण B च्या जागेवर A चं माप B च्या ऐवजी A लिहूयात. माप कोन A अधिक माप कोन A बरोबर 140 अंश. 2 माप कोन A बरोबर 140 अंश. माप कोन A बरोबर
140 अंश भागिले 2, उत्तर मिळेल 70 अंश. आणि ए व बी ची माप सारखी आहेत म्हणून माप कोन बी बरोबर 70 अंश. या पद्धतीने आपल्याला ए व बी ची माप काढता येतील. प्रश्न क्रमांक 7, दिलेल्या मापांवरून त्रिकोण काढा. 3 गुणांसाठी प्रश्न आहे. त्रिकोण MAT मध्ये MA ची लांबी दिलेली आहे 5.2 सेंटीमीटर, मापकोन ए दिलेला आहे 80 अंश आणि AT ची लांबी दिलेली आहे 6 सेंटीमीटर. प्रथमतः AT हा रेषाखंड 6 सेंटीमीटरचा काढून घ्या. पुन्हा मापकोन ए 80 अंशाचा काढून घ्या आणि AT 6 सेंटीमीटर. ए या पॉइंटवरती कंपास ठेवून कंपासमध्ये 6 सेंटीमीटरचा अंतर घेतल्यानंतर ए या पॉइंटवरती कंपास ठेवा आणि कंस काढा. कंस आणि हा किरण यांच्या छेदनबिंदूला M नाव द्या. आपला त्रिकोण तयार झाला MAT.